म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करायचंय तर म्युच्युअल फंडचे टाइप्स कोणते असतात ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. आजच्या 90 सेकंदात आपण म्युच्युअल फंडचे मेजर टाइप्स समजून घेऊ. म्युच्युअल फंडचा सर्वात महत्त्वाचा टाइप म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंड. नावाप्रमाणेच इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेले पैसे हे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले जातात. लाँग टर्म ग्रोथ हवी असेल आणि तुमची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी जास्त असेल तर हे म्युच्युअल फंड तुमच्यासाठी परफेक्ट असतात. इक्विटी म्युच्युअल फंडचेही काही टाइप्स आहेत, जसे की लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्झी कॅप, मल्टी कॅप, सेक्टोरल, ELSS इत्यादी. शॉर्ट व्हिडिओमध्ये हे सगळं कव्हर करणे शक्य नाही, परंतु सिरीजमध्ये पुढे हे आपण सर्व पाहूच. त्यानंतर येतं डेप्ट फंड. डेप्ट फंडमध्ये तुमचे पैसे गव्हर्नमेंट बॉन्ड्स, कॉर्पोरेट बॉन्ड्स, ट्रेजरी बिल्स यामध्ये इन्व्हेस्ट केले जातात. यामध्ये रिस्क कमी असतो आणि त्या मानाने रिटर्न्सही स्टेबल्स असतात. शॉर्ट टर्म गोल्स, पार्किंग मनी, इमर्जन्सी फंड यासाठी हे म्युच्युअल फंड्स उत्तम आहेत. नंबर 3, हायब्रिड फंड्स. नावाप्रमाणेच इक्विटी आणि डेप्ट यांचं मिक्सचर म्हणजे हायब्रिड फंड्स. यामध्ये काही अमाऊंट ही शेअर मार्केट आणि काही अमाऊंट ही बॉन्ड्स आणि ट्रेजरी बिल्समध्ये इन्व्हेस्ट केली जाते. यामध्ये रिस्क ही बॅलन्स असते आणि त्या मानाने रिटर्न्सही मीडियम असतात. बिगिनर्ससाठी हा एक बेस्ट मिडल ऑप्शन आहे. त्यानंतर येतात इंडेक्स फंड्स. इंडेक्स फंड्स हे पॅसिव्ह फंड्स आहेत. हे फक्त निफ्टी 50, सेन्सेक्स यासारख्या इंडेक्सला फॉलो करतात. यामध्ये एक्सपेन्स रेशोही कमी असतो आणि ट्रान्सपरन्सी जास्त असते. लॉंग टर्म वेल्थ तयार करायला हा एकदम सोपा पर्याय आहे. नंबर 5, सोल्युशन ओरिएंटेड फंड्स, जसे की रिटायरमेंट फंड, चिल्ड्रन फंड. हे लॉंग टर्म स्पेसिफिक गोल्ससाठी बनलेले फंड्स आहेत. यामध्ये लॉक इन पिरियड हा जास्त असतो, परंतु डिसिप्लिन इन्व्हेस्टिंगसाठी हे मदत करतात. तुम्हाला जर रिटायरमेंट किंवा तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी इन्व्हेस्टमेंट सुरू करायचं असेल तर हे फंड्स तुम्ही नक्की पाहू शकता. त्यानंतर येतात सेक्टोरल फंड्स, म्हणजे असे म्युच्युअल फंड्स जे एका सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करतात, जसे की IT, बँकिंग, फार्मा इत्यादी. यामध्ये डायव्हर्सिफिकेशन कमी असल्याने रिस्क हा जास्त असतो, परंतु जर त्या सेक्टरनी चांगली कामगिरी केली तर यामध्ये मिळणारा रिटर्न्सही जास्त असतो. म्युच्युअल फंडचे आणखीन काही टाइप्स आहेत, जसे की इंटरनॅशनल फंड्स, फंड ऑफ फंड्स. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूच. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माइंडफुल मराठीला फॉलो करायला विसरू नका.